हाय हॅलो नमस्कार सुजाता पण ह्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मी माझं डेलीचं रुटीन तुमच्याबरोबर दररोज शेअर करत जाणार आहे. त्याच्यामुळे प्लीज माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. माझी सकाळची सुरुवात ही लिंबू पाण्यानेच होते. जर तुम्ही चहा पित असेल तर नक्की मी आत्ता हे 8-10 दिवसापासून चालू केले. मी आधी पण लिंबू पाणी प्यायची, पण मध्ये मध्ये कंटाळा येतो म्हणून बंद केलं होतं. सकाळी सकाळी लिंबू पाणी पिले ना, मेन म्हणजे पोट साफ होतं आणि चहा प्यायची इच्छा होत नाही आणि लवकर भूक पण लागत नाही. हा माझा चांगला एक्सपिरियन्स, चांगला अनुभव आहे. त्याच्यामुळे मी पुन्हा लिंबू पाणी चालू केले. लिंबू पाणी पिल्यानंतर थोडंसं रिलॅक्स झाल्यानंतर मग असते टिफिनची तयारी. आज ही तांदूळशाची भाजी आज मी टिफिनला बनवली होती. ही तांदूळशाची, आमच्या इकडेला तांदूळशाची भाजी म्हणतात. ही आम्ही गावावरून, आता सध्या आम्ही सुट्टीवरनं आत्ताच गावावरनं आलो आहे, तर गावावरनं मी छान खुडून वगैरे आणली होती. आणि ही तांदूळशाची भाजी ना थोडासा उग्र वास येतो, त्याच्यामुळे मी ते उकडून घेते. आता सगळेजण म्हणाल की पाण्यामध्ये उकडून घेतात, ते परत पाणी खाली काढतात, त्याच्यातलं सगळं पौष्टिकपणा निघून जातो. ॲक्च्युली जास्त वेळ उकडली जात नाही, फक्त थोडं 2-3 मिनटं फक्त ती वाफवून घ्यायची आहे. आणि मग त्याच्यानंतर फोडणी वगैरे देऊन कांदा वगैरे टाकून ही भाजी छान होते. ही फोडणीमध्ये ना फक्त म्हणजे जो ठेचा असतो, म्हणजे मिरच्या आणि लसूण तेवढंच फक्त बारीक करायचा आणि एकदम थोडंसं टाकायचा. कांदा टाकल्यामुळे याला छानपैकी चव येते. जिरे टाकायचे आणि तो ठेचा टाकायचा आणि ती जी उकडलेली भाजी आहे ना ती परतवायची आणि एकदम थोडासा किंचितसा दाण्याचा कूट टाकायचा. जर तुम्ही डाएट करत असाल तर दाण्याचा कूट टाकला नाही तरी पण चालेल. आम्ही डाएट करतो, पण आता सध्या माझी मुलगी आली आहे आणि मुलीला थोडं चटपटीत खायला आवडतं, नाही तर मग तिखट लागलं आणि असंच झालं. त्याच्यामुळे एकदम थोडंसं मी याच्यामध्ये दाण्याचा कूट टाकते आणि एकदम छान अशी भाजी होते. मेथीची भाजी असेल, शापूची भाजी असेल किंवा मग पालकची भाजी असेल किंवा मग कुठल्याही प्रकारची पालेभाजी जर तुम्ही केली अशा सुक्यामध्ये, तर नेहमी त्याच्याबरोबर भाकरी करा, कारण की भाकरी त्याच्याबद्दल चांगली लागते आणि जाते पण. थोडीशी पातळ जर ती भाजी असेल तर भाकरी खूप चांगली लागते. आता इथे मी मल्टीग्रेन आटा आहे ना, सगळ्या डाळी वगैरे मिक्स करून ज्याचं पीठ बनवतो, तो जो आटा बनवतो त्याची मी इथं भाकरी केली आहे. ती भाकरी खूप छान लागते भाजीबरोबर. आणि ज्वारीची भाकरी पण मी याच्याबरोबर किंवा बाजरीची भाकरी पण देत असते, पण ज्वारीची किंवा बाजरीची भाकर जर टिफिनला दिली तर ती काय होते, थोडीशी जरा कडक होते आणि ती नरम राहत नाही. परंतु ही जी मल्टीग्रेनची भाकरी आहे ना ती बऱ्यापैकी नरम राहते आणि चांगली चव पण लागते. म्हणून आज मी टिफिनला भाजी असल्यामुळे भाकरी दिलेली आहे. किंवा मग जर नसेल ऑप्शन तर ती चपाती पण असते, पण असं थोडासा हेल्दी टिफिन असला तर बरं वाटतं. आता हा सकाळचं जे काम आहे ते काम उरकून टिफिन दिल्यानंतर मग दुसरी ड्युटी सुरू होते, ती म्हणजे माझ्या लहान बाळाची. गुड मॉर्निंग. आता तिला उठल्या उठल्या नाश्ता लागतो. नाश्त्यामध्ये मी तिला चहा बिस्किट किंवा चहान दूध किंवा मग अजून काही असं काही चहान चपाती वगैरे मी तिला देत नाही. गोड याच्यामध्येच पण थोडीशी पेज बनवते. सकाळी सकाळी उठल्या उठल्या थोडंसं गोड खाल्लं ना, मग तिला दिवसभर गोड खाण्याची क्रेविंग होत नाही. आता इथं मी काय करून घेतले, थोडेसे पोहे आहेत ना, एकदम थोडेसे अर्धी वाटीभर पोहे आहेत ना, ते थोडेसे भिजवले आणि आपण जे खारे खोबऱ्याचे लाडू बनवतो ना त्याचा चुरा मी ठेवते आणि 1-2 चमचे त्याच्यामध्ये टाकते. त्याच्यामुळे काय होतं, आपण जशी खीर खातो ना तर खीरसारखा स्वाद येतो, कारण त्याच्यामध्ये खारीक, काजू, बदाम, खोबरं आणि सगळे प्रकारचे जे ड्रायफ्रूट्स आहे ना त्याची ही पूड आहे ती मी 1 चमचा टाकते. त्याच्यामुळं छान त्याला थिकनेस पण येतो आणि छान पण ती बनते. काय झोपताना कंटाळा आला, मग काय करायचंय? आता तिचं एक असतं का कंटाळा आला का तिला असं वाटतं मम्मा टी व्ही लावून देईल, पण आता सकाळी सकाळी मी तिला टी व्ही लावून देत नाही. तिला मी समजून सांगितलं. मग ती मला म्हटली तू काय बनवते मला ते दाखव, आणि मग मी तिला बनवलं. तिला ह्या पेजला ती म्हणजे उपमा म्हणते, ब्राऊन कलरचा उपमा असं म्हणते मी तिला. कधी कधी सूप पण म्हणते, उपमा पण म्हणते, पण तिचं असतं का तिखट गोड उपमा. मग त्याच्यामध्ये हा ब्राऊन कलरचा उपमा तिला खूप आवडतो. आणि मग तिची अशी बसून चांगली बडबड चालली होती आणि मग मी तिला छानपैकी असा हा गोड उपमा म्हटलं तरी चालेल तुम्ही, तो गोड उपमा बनवला आणि थंड होण्यासाठी पाण्यामध्ये ठेवला. तोपर्यंत मग मी तिला ब्रश केला, तिची आंघोळ घातले आणि मग तिचं म्हणणं असं होतं की मला माझे कपडे घालायचे आई. आणि मग म्हटलं ठीक आहे चालेल, तुझे कपडे घाल. मग मी तिला पावडर वगैरे लावून दिली
आणि तिने छानपैकी तिचेच कपडे घातले. आता लहान मुलांचं काय होतं माहिती आहे का, हे 2-3 वर्षाची जेव्हा लहान मुलं होतात ना, त्यांना सगळ्या गोष्टी आपापल्या हाताने करायच्या असतात आणि आपण त्या करू नको असं म्हणतो, कारण की ते बिघडून टाकतात, आपल्याला काम वाढतं म्हणून असं आपण म्हणतो की नाही नको करू म्हणून. परंतु मी तिला तिच्या गोष्टी जशा जमताय तशा ती मी करून देत असते. आणि मग इथं तिचा जो गेम नवीन आहे तो गेम काढला. आणि मी नेहमी तिला मोबाईल वगैरे नाही देत खायला, तिला माहिती आहे मामा देत नाही. आता ती 4 वर्षाची झाली, तिला बऱ्यापैकी माहिती का आई आपल्याला मोबाईल देत नाही. त्याच्यामुळे ती बरोबर तिचे गेम वगैरे घेऊन बसते खाताना, ते ऑटोमॅटिकच घेऊन बसते, कारण की खायला पण लहान मुलं बोरच करतात. एका ठिकाणी बसून लहान मुलंही खात नाही. ज्यावेळेस ती 5-6 वर्षाची होतात आणि ज्यावेळेस आपण बसून खातो ना, त्यावेळेसच लहान मुलं एका जागेवरती बसून खातात. अशा पद्धतीने छानपैकी तिने हा उपमा एन्जॉय केला आणि नंतर म्हणत होती की नाही आई मला माझ्याच हाताने खायचा. मग मी तिला तिच्याच हाताने खायला दिला. आणि तो तिच्याच हाताने तिने खूप छान खाल्ला. ती जर लाडात आले ना, जर तिला असं वाटतंय आपण लाडात यायला पाहिजे, मग ती म्हणते की मला आई तुझ्या हाताने खायचं. पण तिला जेव्हा असं मी मोकळी बसलेली असेल का तेव्हाच म्हणते, पण जेव्हा तिला असं वाटतं, तिची जी फिलिंग येते की मी आता माझ्या हाताने खाते, तर मग मी तिच्या हाताने खाऊन. मग सगळं आवरल्यानंतर नाश्ता वगैरे केल्यानंतर मग आम्ही मंदिरामध्ये गेलो. मंदिरामध्ये सोमवारच्या दिवशी शंकराचं मंदिरामध्ये आम्ही नेहमी जात असतो, म्हणजे जसा वेळ भेटेल तसा. आणि तिलाही खूप जायला आवडतं मंदिरामध्ये, कारण की घरामध्ये मुलं बोर होतात. हां ठीक आहे जायचं आहे ना मंदिरामध्ये, चल मग आई आपण जाऊया. आणि तिथल्या सगळ्या मुवमेंट तिला माहिती आहे, कुठून पाणी घ्यायचं, काय घ्यायचं, पाणी कसं टाकायचं, कसं ओम नमः शिवाय म्हणायचं, ह्या सगळ्या गोष्टी ती मंदिरामध्ये गेल्यानंतर करत असते. आणि ह्या गोष्टी आपल्या लहान मुलांना शिकवणं खूप गरजेचं आहे. आपण म्हणतो काय देव नाही आहे काय, ह्या गोष्टी कशाला शिकवायच्या, परंतु ह्या गोष्टी आपण शिकवणं खूप गरजेचं आहे. कारण की आपल्या धर्माबद्दल, आपल्या देवांबद्दल त्यांना आस्था असणे खूप गरजेचं आहे. कारण की उद्या जाऊन काय कोणता धर्म, कोणते मित्र मैत्रिणी त्यांना भेटणार आहे, त्यांनी त्यांच्या धर्माबद्दल काही सांगितलं, त्याला आपल्या त्यांच्या धर्माबद्दल त्यांना अट्रॅक्शन झालं, पुढं ह्या गोष्टी सांगता येत नाही. म्हणून मी ह्या गोष्टी तिला खूप शिकवत असते आणि तिला ते आवडतात पण. मी जसे करते, मी ओम नमः शिवाय जसं म्हणते तसं ती म्हणते आणि छानपैकी एन्जॉय करते. आवडतात त्या गोष्टी म्हणून मलाही बरं वाटतं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर येता मग आम्ही काय आणलं तर समोसे. आता ती भरपूर दिवसांनी गावावरनं आली होती. गावावरनं 15-20 दिवस ती सुट्टीला गेली होती. तिने समोसे काही गावाला खाल्लेले नव्हते. इट्स ओके म्हटलं चालेल, तुला समोसे खायचे आहेत ना, चल खाऊया. मी बाहेरच्या गोष्टींना नाही असं डिरेक्टली म्हणत नाही, कारण की काय होतं लहान मुलं जर आपण नाही म्हटलं ना, तर कधी ना कधी आयुष्यामध्ये कुठे ना कुठे या गोष्टी ते बघणारच आहे. त्याला त्याचं जास्त अट्रॅक्शन होऊ नये म्हणून मी गोष्टींना ती नाही म्हणत नाही. फक्त मी एक गोष्ट त्यांना म्हणते की आत्ता फक्त आजच्याच दिवस दररोज नाही. कारण की लहान मुलांचं कसं असतं माहिती आहे का, आज जर खाल्लं ना ती गोष्ट लगेच पाहिजे असते, ते त्यांना लगेच आठवत असतं. हे मी तिचं ऑब्झर्वेशन भरपूर दिवसापासून केलेलं आहे. म्हणून मी आणतानाच तिला म्हणते फक्त आजच भेटला पिऊ, उद्या नाही भेटणार. तर मग तिचं असतं बरं ठीक आहे मम्मा आजच खायला घाल, मग आजच खाईल मी, उद्या नाही मागणार. आणि ती ऐकते सुद्धा. मोबाईलवरती काम करते. ओके. आता मी तिला इथं का विचारलं, मी थोड्या वेळ मोबाईलवरती काम करते, कारण की मी मोबाईल घेतल्यानंतर तिचं असं असतं की मला पण मोबाईल पाहिजे, मला पण काहीतरी लावून दे. आणि हे तिच्या ब्रेनमध्ये बसलेलं आहे. त्याच्यामुळे तिला म्हटलं मी थोडंसं काम करते, तिला माहिती आहे मामा व्हिडिओचं काम करते म्हणून. मग ती थोड्या वेळ खेळली आणि मग खेळ झाल्यानंतर मग मी पण थोडंसं अभ्यास करायला घेतलं तिच्याबरोबर. मला पण काहीतरी डायरीमध्ये भरपूर गोष्टी लिहायच्या होत्या, टॉपिक असतात यूट्यूब चॅनलवरच्या, त्या टॉपिक मी लिहित असते. आणि मग मी लिहायला बसल्यानंतर मग ती पण लिहायला बसते. लहान मुलांचं आपण भरपूर सोशल मीडियावरती ऐकतो की लहान मुलं ही आपली बघूनच सगळ्या गोष्टी करत असतात. आपण जर जंक फूड खाल्लं ते पण जंक फूड खातात. आपण जर वाचायला बसलं तर ते पण वाचायला बसतात. आणि हे अगदी खरं आहे, हे काही खोटं नाही आहे. मी याबद्दल पॅरेंटिंगवरती बुक्स पण वाचत असते. आत्तापर्यंत 3-4 बुक वाचलेले आहे. जसा टाईम भेटेल तसे 2-4 पानं मी वाचत असते. आणि ह्या बुकमधून मला भरपूर साऱ्या गोष्टी शिकायला भेटल्या, ज्या मी तिच्यावरती अप्लाय केल्या ना त्या सेम ह्या बुकमध्ये. आणि मग मला अजून काय तिला करता येईल, अजून कसं प्रिपेअर करता येईल हे माझं म्हणणं असतं, म्हणून मी ह्या वाचत असते. आता थोड्या वेळ अभ्यास करून झाल्यानंतर आम्ही येताना फणस पण आणलं होतं. दिवसभर लहान मुलांना ना थोडं खायला लागतच असतं, कारण की त्यांची एनर्जी तसं असतं. पोट छोटंसं असतं, 2 तासांनी थोडं खायची सवय असते. आणि मग सारखं खायला मागण्यापेक्षा मी तिचा टायमिंग ठरवलेला आहे. थोडंफार खाऊन झाल्यानंतर 3-4 वाजता मग ती असे फ्रूट्स वगैरे खाते. आता काय लोणचं बनवू?
तर आता हे सगळे कामं झाल्यानंतर दुपारी थोडा वेळ होता तर म्हटलं चला आपण लोणचं बनवूया. आता हा मी लोणच्याचा मसाला वगैरे काढत होते, तोपर्यंत ती माझ्याबरोबरच खेळत होती. प्रत्येक टायमिंगला मी माझ्याबरोबरच तिला ठेवत असते, काही करताना काही सामान करताना. हा पण मी काळजी घेते की ती कशाला हात वगैरे लावणार नाही, कारण की मुलं हे बघतात ना तर ब्रेनमध्ये ठेवतात आई कशी करते काय नाही, या सगळ्या गोष्टी करतात. पण आपण जर काम करून मुलांना टी व्ही लावून दिलं ना, मुलांना ह्या मुवमेंटच कळत नाही. या मुवमेंट अशाच राहून जातात. आपल्याला असं वाटतं आज नाही ते उद्या शिकतील, आज नाही ते उद्या शिकतील, पण नाही, मुलं शिकतात. आपलं बघूनच बऱ्यापैकी शिकतात. मी कोणती प्रोसेस करते हे तिला माहीत असतं का. आता मम्मी काय घेणार आहे, तेल घेणार आहे की पीठ घेणार आहे, स्वयंपाक करताना इतकं लक्ष तिचं असतं. आता लोणचं करत होते तर मला बोलली मी मम्मा हे लोणच्याचे सगळे फोडी भरू का याच्यामध्ये. तर म्हटलं ठीक आहे चालेल भर. तिने हात वगैरे छान स्वच्छ केले आणि मग मी तिला कसे भरायचे ते सांगितले आणि मग तिने छानपैकी भरले, कारण की सुकून वगैरे झालेले होते, त्याला काही लागणार नव्हते. मस्तपैकी भरले आणि तिने ती एन्जॉय पण केले. लहान मुलांना माहीत नाही आहे मोठ्यापणी काम करतं की नाही, पण लहान मुलांना ह्या गोष्टी करायला खूप आवडतात. आईला मदत करायला खूप आवडतात त्यांनी. आणि मी ह्या पुस्तकामध्ये वाचलेलं पण आहे की जर तुम्ही तुमच्या मुलांवर कॉन्फिडंट दाखवला ना की तू करू शकतो हे, तर मुलं ते करतात. पण जर तुम्ही कॉन्फिडन्सच दाखवला नाही, भले ती गोष्ट जर त्याच्याकडून झाली नाही, म्हणजे त्याच्या हातातून पडली, काही नुकसान झाले, तर त्या नुकसानची भरपाई तुम्ही बघू नका, पण जो त्यांनी कॉन्फिडन्स येणार आहे ना त्या गोष्टीकडे तुम्ही बघा. आता हे सगळं काम झाल्यानंतर संध्याकाळी जात होतो तो तिचा टायमिंगचा गार्डनला जायचा. आता गार्डनला गेल्यानंतर ती शांत बसत नाही, सतत काही ना काही सतत खेळत असते आणि मग त्याच्यामुळे तिला लगेच भूक लागते. म्हणून गार्डनला जाताना मी तिला दूध देते किंवा मग दुधाबरोबर हे मल्टीग्रेन आहे हे तिला आवडतं. याच्यामध्ये साखर वगैरे काही नाही आहे, फक्त किशमिश वगैरे आहे, ते तिला आवडतं. त्याच्यामध्ये मल्टीग्रेन खाऊन आम्ही निघालो गार्डनला. परंतु तर गार्डनला जाताना तो खूप पसारा पडला होता. तिच्याकडून ह्या सगळ्या गोष्टी पडल्या होत्या खाली, पण त्याच्या पडल्या ना त्या तशाच पडल्या होत्या, तिने त्या उचलून नव्हत्या ठेवल्या. म्हणून मी काय केलं, तिला म्हटलं की मी तुला माझ्या कामामध्ये मी सगळं काम केलं की नाही सकाळपासून, मग तू असा पसारा घालायचा आणि मग मी तो आवरायचा, तू प्लीज तो आवर, तोपर्यंत मी स्वयंपाक बनवते. आता खाऊन झाल्यानंतर, कारण की मी तिकडून आल्यावरती 7:30-8 वाजतात गार्डन नंतर, आणि मग नंतर होत नाही स्वयंपाक करायला. मग मी स्वयंपाक करायला गेले आणि तिने त्या छानपैकी आवरून ठेवल्या. आता तुम्ही म्हणाल ती असं आवरून ठेवते, तुम्ही बोललेली ती कसं काय आवरते, आमची मुलं हे ऐकतच नाही. आता म्हणजे सांगण्याच्या पद्धती तिला खूप वेगळ्या असतात. मी स्टोरीमधून सांगते, मी काय करते काय नाही ही रियालिटी तिला सांगते आणि ती ऐकते. काही गोष्टी मी तिच्या पण ऐकते, मग ती पण माझ्या पण गोष्टी ऐकते. आणि मग त्याच्यानंतर तिचं भरपूर चाललं होतं, माझं चाललं होतं स्वयंपाक करणं. स्वयंपाक करताना भरपूर डिस्टर्ब करते मला, तिचं भरपूर बोलणं मला ऐकून पण घ्यायला लागतात. काय पाहिजे? पिंक चिकटपट्टी पाहिजे अशी. ती पिंक चिकटपट्टी कुठे लावणार आहे तू? खाली, मग तिथं असं. मग तू एकटी खेळणार का? हा, मग मी लक्षात आलं माझ्या पट्टीला बोलवे. तिकडे पाहिजे का इथे? इकडे नाही भेटणार, इथे पाहिजे ना. हा म्हणजे बर्थडेला आल्यावरती खेळेल का? हा, आता सकाळी टिफिनला हिरवी पालेभाजी होती, मग संध्याकाळच्या टायमिंगला आमचं काहीतरी कडधान्य असतं, म्हणून संध्याकाळच्या टायमिंगला मी मटकीची भाजी बनवलेली आणि चपात्या बनवलेल्या. तर तुम्ही बघितलं असेल सकाळी टिफिनला मी भाकर दिलेली आणि मग सकाळी भाकर होती तर संध्याकाळी मी चपाती बनवते. तिला पण चपाती खूप जास्त आवडते. मग चपाती भाजी वगैरे बनवून मग आम्ही निघालो गार्डनला. आली का खेळू? आमचं गार्डन तसं छान आहे, इथं क्लाइम्बिंग वगैरे आहे, लहान मुलं आहेत खेळायला, छानपैकी खेळते ती. खेळून आल्यानंतर मग आम्ही फ्रेश होतो. फ्रेश झाल्यानंतर मग तिचं असतं जेवण. आज जेवणामध्ये तिने काय काय खाल्ले, आता भाजी पण होती सकाळची, तर ती मला बोलली भाजी नाही खायची मला, तर मला स्प्राऊट खायची. स्प्राऊटची भाजी तिला खूप आवडते. स्प्राऊटची भाजी आणि थोडीशी सकाळची भाजी हिरवी होती, ती मी फ्रीजमध्ये ठेवली होती, ती गरम गेली. चांगली भाजी होती. परत म्हणाल तुम्ही शिळे खाल्ले जाता, पण असं नाही आहे, चांगली भाजी होती. पण तिने भाजी नाही जास्त खाल्ली, सगळ्यात जास्त स्प्राऊटच खाल्ले, म्हणजे मटकीचीच भाजी खाल्ली. मटकीची भाजी तिला खूप आवडलेली. सगळी मटकीची भाजी पूर्णपणे तिने ती फिनिश केली होती. आता सकाळी तिने समोसा खाल्ला होता, तिची भाजी उरली होती, म्हणून ती भाजी मी तिला खायला देत होते, पण तिला ती नाही आवडली. आणि मग मला
खाताना पण नाटकं असतात, सारखं सारखं पाणी प्यायचं असतं. मला तिखट लागलं, भाजी तिखट नसली तरी मग मी तिला बोलले की नुसती चपाती खा, आणि मग अशी नुसती चपाती खाल्ली. खाऊन झाल्यानंतर भरपूर टाईम लोळणं झालं मग त्याच्याबरोबर टी व्ही बघणं झालं. आता हाच तिचा स्क्रीन टाईम असतो, स्टोरी वगैरे ती बघते आणि ह्या स्टोरी बघता बघताच ती झोपी पत जाते. तुम्ही तिचं पूर्ण दिवसभराचं रुटीन बघितलं, दुपारी जर ती झोपली तर लवकर झोपत नाही, पण जर ती दुपारी झोपलेली नसेल तर स्टोरी बघता बघताच छान झोपी जाते. कसा वाटला व्हिडिओ मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि अशाच डेली रुटीन मी तिचं डेली रुटीन कसं असतं, तिला कोणत्या गोष्टी मी शिकवते, कोणत्या गोष्टींना नाही म्हणते, हे सगळं मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती शेअर करत असते. त्याच्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा.